हेरले गावात सिंचन विहीर कामे घेण्यासाठी लाभार्थ्यांची सभा घेण्यात आली। हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आज ग्रामपंचायत हेरले येथे मिशन मोडवर सिंचन विहीर कामे घेण्यासाठी लाभार्थी यांची सभा घेण्यात आली। या सभेमध्ये विहीर खुदाई करण्यासाठी लागणारी कागदपत्रे याची माहिती, ती कुठे खुदाई करावी आणि लाभार्थ्यांना किती रक्कम दिली जाईल याची पूर्ण माहिती देण्यात आली। या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर याची कागदपत्रे पूर्तता करावी असे सांगण्यात आले। यावेळी तालुका स्तरावरून नरेगा कक्षातील एपीओ तुषार साळुंखे, पीटीओ साहिल नदाब, कॅम्प्युटर ऑपरेटर कैवल्य कुलकर्णी, ग्रामसेवक अधिकारी बीएस कांबळे, सरपंच राहुल शेटे, उपसरपंच बख्तियार शमादार, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, विजय भोसले, ग्रामरोजगार सेवक सुरेश पाटील, शेतकरी लाभार्थी उपस्थित होते। खरवस्तीपात्र रोजगार हमी योजना हे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची योजना म्हणून गणली जाते आणि ती योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ते असताना त्या योजनेचं महत्त्व सर्वसामान्य लोकांना कळावं आणि त्याच्यापर्यंत लाभ मिळावा या दृष्टिकोनातून आजची ही सभा फार महत्त्वाची आहे। गेल्या वर्षभरात आपण साधारणतः 20 विहिरींचे प्रस्ताव आपण पंचायत समितीकडे पाठवले होते। बऱ्यापैकी कागदोपत्री बऱ्याच पूर्ण झालेले आहेत, त्याचबरोबर काही विहिरींचं काम देखील चालू झालं आहे। फक्त ही रोजगार हमी योजनेमधून फळबाग लागवड देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे, त्याचबरोबर शेततळे देखील समाविष्ट आहे। शासनानं जी नवीन योजना शेततळ्या संदर्भात चालू केली होती, मागेल त्याला शेततळं, ह्या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातलं पहिलं शेततळं आपण हेरले गावामध्ये पूर्ण करून दिलेलं आहे। त्याचबरोबर ही जी योजना आहे, पूर्वी याच्यासाठी आपल्याला 2.5 लाख अनुदान होतं, परंतु गत वर्षी शासनानं त्याच्यामध्ये वाढ करून साधारणतः 4 लाखाचं अनुदान याच्यामध्ये समाविष्ट केलं आहे। त्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपल्या खिशातले पैसे घालावे लागत नाहीत असं मला वाटतंय आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोरगरीब शेतकरी, जे लहान शेतकरी आहेत, जे अल्पभूधारक शेतकरी, यांच्यासाठी ही योजना महत्वाची झालेली आहे। कारण पूर्वी याचे जे नियम होते ते 60 गुंठ क्षेत्र होतं, त्यामुळे बऱ्याच अडचणी होत होत्या। आपल्या भागामध्ये साधारणतः अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळं बरेच लोक याच्यापासून वंचित राहिली होती, परंतु ही अट देखील शासनानं काही प्रमाणात शिथिल केलेलं आहे। त्यामुळं याचा जास्तीत जास्त लाभ आपण सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा। त्याच्यासाठी जे अटी आणि जे नियम आहेत ते मगाशी साहेबांनी बऱ्याच प्रमाणात सांगितलेलं आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना याची गरज आहे त्या शेतकऱ्यांनी आपले फॉर्म वगैरे भरून इथं द्यावेत। महत्वाचं याच्यामध्ये जॉब कार्डचा विषय आहे। प्रत्येक कुटुंबामध्ये जे शेतकरी याच्यामध्ये सहभागी होणार त्यांचं जॉब कार्ड असणं फार महत्वाचं आहे। त्याचबरोबर त्यांची कागदपत्रे देखील सगळे बँक पासबुक EKYC झालेलं असलं पाहिजे। त्याचबरोबर 7/12 8 याच्यामध्ये कोणत्याही त्रुटी नसू नयेत अशा पद्धतीने सर्व त्रुटीविना तुम्ही फॉर्म सबमिट करावं। ग्रामपंचायत पूर्ण तुम्हाला सहकार्य करेल आणि जास्तीत जास्त शेतकरी याच्यामध्ये लाभ घेऊन जास्तीत जास्त विहिरी आपल्या हेरले गावामध्ये व्हाव्यात अशी आमची सर्वच ग्रामपंचायत सदस्यांची इच्छा आहे। आणि आता हातकणंगले तालुक्यात तसं म्हणलं तर हेरले गाव हे रोजगार हमी आणि ह्या माध्यमातून सर्वसामान्य घटकांच्या पर्यंत जी सिंचनाची सोयीसाठी अभाव होता तो पूर्ण व्हावा आणि त्यांच्यामध्ये देखील या विहिरीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या शेतामध्ये एक विहिरीच्या माध्यमातून पाण्याचं स्तोत्र निर्माण व्हावं, त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वच जण सहकार्य करणार आहोत। अधिकारी लोकांचं देखील मी आभार मानतो की आपल्या गावातून आलेले अर्ज देखील त्यांनी काळजीपूर्वक तपासणी करून त्यामध्ये काही त्रुटी असल्या तर त्या सांगून देखील ते पूर्ण करून घेऊन ते काम कसं पूर्ण होईल या दृष्टिकोनातून त्यांची सकारात्मक दृष्टिकोन आहे। त्या दृष्टिकोनातून आपला देखील सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे। गेल्या लगेच काम होईल असं न मानता 2-3 वेळा जायला लागून देईल, परंतु काम पूर्ण करून त्याचं यशस्वीपणे काम झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून तुमचं देखील सर्वांचं लक्ष असलं पाहिजे। अशा माध्यमातून आपण एक चांगल्या पद्धतीचं रोजगार हमीचं काम आपल्या या गावामध्ये करूया। त्याचबरोबर शेतकऱ्यांना एक विनंती आहे की फळबाग लागवड जी आहे ती देखील थोड्याफार प्रमाणात सर्वांनीच करावी, जेणेकरून त्याच्या माध्यमातून देखील साधारणतः 75,000 ते लाख रुपयापर्यंत अनुदान आहे आणि ते अनुदान सर्वांनाच मिळेल आणि जेणेकरून एक हरित गावची संकल्पना शासनाची जी आहे आणि जे शाश्वत विकासाचं ध्येय आहे
ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपलं गाव अग्रेसर राहील आणि त्या माध्यमातून हे देखील आपण पूर्ण केलं पाहिजे. आणि शासनाची जी शेततळ्याची योजना चालवलेली आहे ती देखील डोंगर भागातील शेतकऱ्यांना विनंती आहे, कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं नियोजन जर केलं तर चांगल्या पद्धतीचे शेततळे आपल्या गावामध्ये निर्माण होतात. तर याचं उदाहरण देखील आपण बघितलं आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वांनीच शेततळ्याच्या माध्यमातून देखील आपल्याला रोजगार हमीमधून काम करता येतं. तर ह्या तिन्ही गोष्टी आपण हिरले गावामध्ये जास्तीत जास्त संख्येने पूर्ण करून रोजगार हमीमध्ये अग्रेसर गाव असं एक नावलौकिक आपण तालुक्यामध्ये मिळवूया. धन्यवाद. नमस्कार, मी तुषार साळोके, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी पंचायत समिती हातकणंगले. आपल्या तालुक्यामध्ये मोहीम स्वरूपात सिंचन विहिरीची कामं घेण्यासाठी 10 गावांची निवड केलेली आहे. त्यामध्ये आपले हिरले गावाची निवड केलेली आहे आणि सदर गावामध्ये शेतकऱ्यांची सभा घेण्यासाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत. तर सर्व शेतकऱ्यांना आपण सिंचन विहिरीच्या ज्या काही अटी शिथिल झालेल्या आहेत किंवा जे काही अनुदान वाढीव आलेलं आहे याबद्दल सर्वांना माहिती सांगितलेली आहे. तसेच शेतकऱ्यांना जे डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची पण आपण माहिती सांगितलेली आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्याला डॉक्युमेंट जमा करून द्यावीत, म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला विहिरी मंजूर करता येतील आणि लवकरात लवकर त्यांना लाभ देता येईल. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.